फक्त एक छोटंसं सिक्रेट आणि तुमचे वेफर्स होतील परफेक्ट. उन्हात न वाळवता पांढरे शुभ्र क्रिस्पी वेफर्स कसे बनवायचे ते आज मी दाखवते. नमस्कार. आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटसारखे बटाटे वेफर्स बनवणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात. सर्वप्रथम 6 ते 7 मध्यम आकाराचे बटाटे घ्या. ते स्वच्छ धुवून नीट सोलून पाण्यात ठेवा, म्हणजे काळे पडणार नाहीत. ही सगळी प्रोसेस करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की बटाटा पाण्याच्या बाहेर राहिला नाही पाहिजे, नाहीतर तो काळा पडतो. आता मी स्लायसर घेतला आणि तुमच्याकडे जो असेल त्याने तुम्ही बारीक बारीक चिप्स पाडून घ्या. आणि चिप्स पाडताना चिप्स डायरेक्ट पाण्यात पडतील याचीसुद्धा काळजी घ्या, कारण ते ना मग काळे पडतात. चिप्स पाडून झाल्याच्या नंतर 3 ते 4 वेळा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवा. आणि तरीसुद्धा जर पाणी व्हाईट असेल तर तुम्ही अजून काही वेळा ते पाण्याने धुवू शकता. जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुवा, कारण त्यातलं स्टार्च निघून जाईल, म्हणजे वेफर्स एकदम पांढरे शुभ्र आणि जास्तीत जास्त क्रिस्पी होण्यास मदत होईल. आणि धुवून झाल्याच्या नंतर 5 ते 6 तास थंड पाण्यात भिजवून ठेवा. जर तुम्ही रात्री करत असाल तर रात्रभर ठेवलात तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर 5 ते 7 तासानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडीशी चिमूटभर तुरटी घाला, कारण तुरटीचं प्रमाण जर जास्त झालं तर चिप्स आपल्या लाल पडण्याच्या जास्त चान्सेस असतात. फक्त चिमूटभर तुरटी घाला आणि पाणी उकळून द्या. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये ना छान अशा आपण पाडलेल्या चिप्स त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि 5 मिनिटं छानपैकी शिजवून घ्या फास्ट गॅसवर. आणि 1-1 मिनटात सारखं त्यांना ढवळत राहा, म्हणजे सगळीकडून त्यांना मीठ लागेल आणि चांगले शिजतीलसुद्धा. आणि हा आहे आपला मेन सिक्रेट. त्यामुळे वेफर्स पांढरे शुभ्र आणि परफेक्ट बनतात. 5 मिनिटांनंतर त्यातलं पाणी काढून घ्या आणि एका कापडावर गरम असतानाच सुटसुटीत पसरून द्या आणि फॅन खालीच ठेवा, कारण आपण त्यांना उन्हात नाही वाळवत. 4-5 तासानंतर ते छान सुकतात. नंतर एका टोपलीत थोडा वेळ गॅलरीत किंवा ऊन जिथे असेल तिकडे ठेवा. त्याच्यानंतर छान असे सुकलेले आहेत. मग गॅसवर आपले तेल गरम करत ठेवा आणि त्यात छानपैकी वेफर्स तळून घ्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लिंक करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आतापुरतं बाय.